तर जामखेडकरांनो, आधी आपण होतो तुळशीबागेत, आता आहोत कोथरूडमध्ये. का तर भैया बोलला की इथली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बघण्यासारखी असते. तर चला, मी पण आलेले आहे, तुम्ही पण पहा. जयंती पाहून आम्ही निघालो एफसी रोडकडे. पण एफसी रोडकडे जाताना आम्हाला सिग्नल लागला आणि भैयाने बघा ना कशी मध्येच गाडी थांबवली. त्यानंतर मी गाडीवर बसलेले 2 नूडल्स कप बघितले. हे बघा, मग काय नूडल्स खतम झाले आणि राहिला फक्त एक घास. नूडल्सचा सिलसिला पाहत पाहत आम्ही पोहोचलो एफसी रोडला. मग पटापट फोन केले आणि विचारलं कोणाला काय पाहिजे करावं. फक्त फॉर्मॅलिटी हो, आपल्याकडे तर पैसा नाही. आपण ठरलो गरीब माणसं, खायला दिलं तर खाणार, नाही तर नाही खाणार. ह्याला म्हणतात माणुसकी. त्याच माणुसकीच्या नात्याने भैयाला म्हणलं, भैया मला गोळा खायचा आहे. भैया म्हणला चल मग आम्ही गेलो गोळ्याच्या शॉपवर. शॉपचं नाव नाही सांगणार, फुकट प्रमोशन करत नाही आपण. आणि एक तर गोळ्याला पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. पण काका काही लवकर बनवत नव्हते. काकांना म्हणलं, काका जल्दी बनाव, कल सुबह मेरे को जामच को निकलना है. काकांनी माझ्या तोंडाला पाहून एकच विचार केला असं, कसली हावरी री पुरगी. तर मित्रांनो, फायनली आपला गोळ्या आलेला आहे. आता मला खाऊ द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या पेजला फॉलो करून घ्या. जामखेडकरांनो, चला बाय.